नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. शरद पवारांकडून AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या शेतीची पाहणी. कुणबी दाखले चॅलेंज केले म्हणून ॲडव्होकेट मंगेश ससाने यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी. फोन करून जीवे मारण्याची धमकी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य. दिल्लीतील एका वकिलाच्या याचिकेवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीशांनी केलं वक्तव्य. जनगणनेच्या कामावर दांडी मारणाऱ्या 17 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल. राष्ट्रीय कर्तव्यात कसूर. मनपा प्रशासनाची रामनगर पोलिसात तक्रार. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची 367 एकर जागा कायमची संपादित. 283 एकर जागा संपादनासाठी तब्बल 2267 कोटींच्या निधीला मंजुरी. कोल्हापूरच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरातील अतिक्रमण प्रकरणी न्यायालयाची नाराजी. जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाला 22 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश. लिंबा गणेशच्या राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा सापळा. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. नागरिकांकडून सुरक्षा उपायांची जोरदार मागणी. अमरावतीत 17 वर्षीय युवतीचा 13 महिन्यात 2दा बालविवाह. शोषणानंतर युवतीची पोलिसात धाव. यात 7 जणांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. वाशिमच्या केनवडमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर आणि बोरवेलमधील मोटारींच्या वायर अज्ञात चोरट्यांकडून चोरीला. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. शनी जयंती आणि शनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येनं शनी शिंगणापूरमध्ये दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.